नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझे ऑडियन्स आणि सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, तुम्हा सर्वांचे, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. जानेवारीच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले. बऱ्याच लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळालासुद्धा, परंतु भरपूर माझ्या अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांना जानेवारी हप्त्याचे पैसे आलेले नाहीत आणि या आधीचे पण त्यांचे हप्ते जे राहिलेले आहेत, जसे की नोव्हेंबर डिसेंबर असेल किंवा त्या आधीचे असतील, तर पैसे असे त्यांना मिळालेले नाही. अशा भरपूर माझ्या लाडक्या बहिणी आहेत की त्यांना पैसे जमा झालेले नाही. जानेवारीचं पण नाही आला आणि राहिलेले पण नाही आले. मग आता या पाठीमागे काय कारण आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींनी काय केलं पाहिजे यासाठी, हे सगळं महत्त्वाचे अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर लाडक्या बहिणी बघा, फेब्रुवारीच्या हप्त्याचा अपडेट पण आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. आणि आता तुम्ही काय करायचं आता बरं की तुम्हाला हप्ते कसे येतील. तर लाडक्या बहिणी बघा, काय आहे महत्त्वाचं माहिती आहे का. आत्ता भरपूर लाडक्या बहिणींनी ई-KYC केलेली आहे, परंतु ई-KYC करूनसुद्धा लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता हा आलेला नाही. म्हणजे आता पुन्हा जी सरकारने नवीन आपल्याला वेबसाईट दिलेली आहे की त्यामध्ये ते फक्त 2च पर्याय सरकारने ठेवले होते. म्हणजे 2च प्रश्न विचारलेले होते की तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी, एवढंच. किंवा आपण म्हणायचं तिथे आहे, असेल तर आहे, नाही नसेल तर नाही. आणि स्थानिक स्वराज्य म्हणजे जे काय असेल तुमच्या याच्यामध्ये कोणी पेन्शन वगैरे काय घेतं का, तर तिथे नाही किंवा हो असं म्हणायचं, नाही म्हणायचं आहे, तरच तुम्हाला लाभ मिळणार होता. असे फक्त 2च प्रश्न सरकारने आत्ता जी वेबसाईट सुरू केलेली आहे त्यामध्ये म्हटलेलं होतं. परंतु या व्यतिरिक्त भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांचे इतर म्हणजे अनेक कारणांमुळे त्यांची ई-KYC राहिलेली आहे. परंतु आता त्या लाडक्या बहिणींच्या हातामध्ये काहीही कुठलाही पर्याय उपलब्ध नाही, कारण की सरकारने सर्व पर्याय आधीच्या वेबसाईटमध्ये पण ठेवलेले नव्हते आणि आत्ताच्या वेबसाईट पण मध्ये ठेवलेले नव्हते. मग आता अशा लाडक्या बहिणी करणार तरी काय. बघा, आत्ताच्या या वेबसाईटमध्ये काय म्हटले होते की ही KYCची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-KYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितले, ज्यांनी चुकीचे पर्याय निवडले होते त्यांच्यासाठीच फक्त ही ई-KYCची वेबसाईट सरकारने आणलेली आहे. आणि याची मुदत तर भरपूर दिवस आहे, अजून संपूर्ण मार्च महिना तुमच्या हातामध्ये आहे. परंतु याबद्दल तर आपण बोलणारच आहोत की आता समजा तुम्ही या वेबसाईटवर जर ई-KYC पूर्ण केलेली असेल आणि तरीसुद्धा जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नसेल, तर त्यावर मी तुम्हाला पहिले आधी सांगते त्याचं अपडेट काय आहे ते. तर लाडक्या बहिणी बघा, टप्प्याटप्प्याने याद्या आल्या होत्या. तर पहिल्या टप्प्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींचे नावं होते अशा लाडक्या बहिणींनी या वेबसाईटवर ई-KYC केलेली आहे आणि त्यांची ई-KYC सरकारपर्यंत पोचली आणि त्यांना जानेवारीचा हप्ता आला. परंतु नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या याद्या आल्या, ज्यांची ई-KYC राहिली होती, म्हणजे ज्यांनी चुकीचा पर्याय निवडण्यात त्यांनी ई-KYC पूर्ण केली होती, अशा लाडक्या बहिणींसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यांचे नावं आलेत, अशा लाडक्या बहिणींचे ज्यामध्ये नावं आले अशा लाडक्या बहिणींनी ई-KYC या वेबसाईटमध्ये केलेली आहे. परंतु ती तुम्ही केलेली ई-KYC ही अजूनपर्यंत सरकारपर्यंत पोचलेली नाही, कारण की तुम्ही उशिरा ती ई-KYC केलेली आहे आणि ती ई-KYC तुमची उशिरा केल्यामुळे ते अपडेट सरकारपर्यंत अजूनपर्यंत पोचलेले नाही. म्हणून तुम्हाला जानेवारीचा हप्ता हा आलेला नाही. तर काळजी करू नका. तुम्ही जर या वेबसाईटमध्ये ई-KYC केली असेल आणि पर्याय बरोबर निवडले असतील, तर तुम्हाला 100% जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता हा मार्चमध्ये मिळेल. त्याबद्दल तुम्ही 100% अतिशय म्हणजे बिंदास राहा, अजिबात काळजी करू नका. तर बघा पुढचं काय आहे. तर ऑनलाईन पोर्टलवर ई-KYC केली असेल तर
तुम्ही म्हणजे आत्ता मी तुम्हाला जसं सांगितलं तसंच जर या ऑनलाईन वेबसाईटवर तुम्ही जर ई-के-वाय-सी पूर्ण केलेली असेल आणि बरोबर केलेली असेल तर तुम्हाला 100% जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते 100% मिळणार आहे. फक्त एवढंच आहे की आत्ता जर नसेल मिळाला तुम्हाला तर मार्चमध्ये मिळेल आणि तोही सोबतच मिळेल. जानेवारी आणि फेब्रुवारीचे दोन्ही सोबत तुम्हाला हप्ते मिळतील. तर पुढचं अपडेट काय आहे तर अंगणवाडी सेविकांकडे ई-के-वाय-सी केली असेल तर आता बघा काही ठिकाणी अंगणवाडी सेविका या ई-के-वाय-सी स्वीकारत होत्या, लाडक्या बहिणींचे अर्ज आणि कागदपत्र स्वीकारत होत्या. तर अशा लाडक्या बहिणींनी जर अंगणवाडी सेविकांकडे ई-के-वाय-सी पूर्ण केलेली असेल आणि ती तुम्ही सगळी बरोबर सबमिशन केलेलं असेल तर ते अपडेट सरकारपर्यंत पोचलं असेल तर तुम्हाला 100% जानेवारी फेब्रुवारीचे म्हणजे जानेवारीचा एकदा तुम्हाला जर हप्ता आला ना तर तुम्हाला यापुढील सर्व हप्ते यायला काही अडचण नाही. आणि ज्यांनी ई-के-वाय-सी बरोबर केलेली आहे तरी पण त्यांना जर जानेवारीचा हप्ता आलेला नसेल तर काळजी करू नका. तुम्हाला पुढच्या वेळेला म्हणजे मार्चमध्ये तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचे दोन्ही हप्ते सोबत मिळणार आहे. आता बघूया पुढचं अपडेट. ज्या लाडक्या बहिणींनी पंचायत समिती कार्यालयात ई-के-वाय-सी केली म्हणजे आता काही ठिकाणी पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये लाडक्या बहिणींचे अर्ज कागदपत्र हे स्वीकारले गेले, काही पंचायत समिती कार्यालयात स्वीकारले गेले. तर अशा माझ्या लाडक्या बहिणींनी जिथे तुमची ई-के-वाय-सी पूर्ण केली असेल म्हणजे कुठे पंचायत समिती कार्यालयात तर तुमची प्रोसेस पूर्ण झालेली असेल आणि बरोबर केलेली असेल तर ती प्रोसेस सरकारपर्यंत पोहोचली की तुम्हाला तुमचे जानेवारीपासूनचे सर्व हप्ते तुम्हाला मिळतील. याबद्दल तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही नसेल पाहिलं तर मी पुन्हा या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्त्वाचं अपडेट सांगते आहे की बघा ज्यांचे पेंडिंग हप्ते राहिलेले आहे जसं की नोव्हेंबर डिसेंबर आणि आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचे ज्यांचे हप्ते राहिलेले आहेत त्यांना आता ते पेंडिंग हप्ते मिळणार नाही. जानेवारीपासून सर्वांना पुढचे हप्ते आणि यापुढील हप्ते सर्व मिळतील. ज्यांनी ई-के-वाय-सी पूर्ण केलेली आहे आणि बरोबर केलेली आहे अशा सगळ्या लाडक्या बहिणींना जानेवारीपासूनचे सर्व हप्ते मिळतील. जरी आता नसेल आला तरी मार्चमध्ये तुम्हाला दोन्ही हप्ते सोबत मिळतील. अजिबात काळजी करू नका. आणि ज्या लाडक्या बहिणींनी जिल्हाधिकारी कार्यालयात ई-के-वाय-सी केली असेल, ज्या लाडक्या बहिणींनी जिल्हाधिकारी कार्यालयात ई-के-वाय-सी पूर्ण केली असेल कारण की अशा बऱ्याच ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयातसुद्धा लाडक्या बहिणींचे अर्ज आणि कागदपत्र हे स्वीकारले गेले तर तुम्ही तिथे जर तुमची ई-के-वाय-सी सबमिट केली असेल कागदपत्र आणि अर्ज आणि तिथे तुम्ही तुमची प्रोसेस ई-के-वाय-सीची पूर्ण केलेली असेल तर तुम्हाला तरीसुद्धा जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता आलेला नसेल तर काळजी करू नका. तुमची जी ती प्रक्रिया आहे ती सरकारपर्यंत कदाचित पोहोचली नसेल. ती तुमची ई-के-वाय-सीची प्रोसेस तुमचे कागदपत्र अर्ज सरकारपर्यंत पोहोचले की तुम्हाला नक्की जानेवारीचा पण हप्ता मिळेल आणि यापुढचे पण सर्व हप्ते तुम्हाला नियमित मिळतील. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ज्यांना जानेवारीचा हप्ता येईल त्यांना यापुढील सर्व हप्ते मिळतील. मग तुम्ही म्हणाल आम्ही तर ई-के-वाय-सी केलेली आहे पण आम्हाला नाही आला तर हो तुम्हाला पण येईल. कदाचित तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचे सोबत मिळू शकतात. काही काळजी करू नका. ज्यांनी ई-के-वाय-सी पूर्ण केलेली आहे बरोबर केलेली आहे त्यांना सर्व हप्ते 100% हे मिळणार आहेत.